कसे तुम्ही सर्व मस्त ना मजेत. मी पण खूप छान आहे, मस्त आहे, मजेत आहे. तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या या व्हिडिओमध्ये. सो आपण आलेलो आहोत गावाला. ठीक आहे, माझ्या आजोळे आलो आपण तेरडी बौद्धवाडी. आणि आता आपण इथे प्रिपरेशन करत आहोत. हे मोठे मोठे हे जे आले होते ना ते बारीक काट्या, ह्याला काय बोलतात तुम्ही? काय उमे दादा, त्या काट्यानं काय बोलतात? अरे ह्यांना काय बोलतात? तू काय करतोयस? कुंपण घालतोय तो. आता तो कुंपण घालतोय. काट्या ज्या अशा उगवलेल्या असतात ना त्या बघा असं, तर हे करून ह्याला कुंपण घालायचं आहे. इकडे दोघं जण शेवग्याचं झाड आहे ना त्याची फांदी उपकून आणले आपण. इथे शेणखत घातले याला आणि या शेवग्याच्या झाडाला इथं आपण हे करतो, पुनर्जीवन देतोय. माहिती नाही ते किती दिवस जगू शकते, कारण की इथे गुरंढोरं खूप फिरत असतात. तर आता हे कुंपणाचं पण केलं आहे साईड बाय, जेणेकरून इथपर्यंत यायला नाही पाहिजे. आणि पावसातनं कशी झाडं छान प्रकारे उगवली जातात, त्याच्यामुळे हा छोटासा आपला एक प्रयत्न आहे की जेणेकरून ते झाड जगलं पाहिजे. शेवग्याच्या शेंगांची फांदी लावली आपण, त्याला शेणखत पण टाकले, एकदम प्युअरवाला है ना, असं नॅचरलवाला आणि ताजा. आत्ताच गाईनी ते देऊन गेली होती, तर आणलंय मी आणि दिलं ह्या लोकांना आणि टाकलंय त्याच्यामध्ये. सो बघू नेक्स्ट टाइम मेमध्ये येऊ तेव्हा कळेल आपल्याला, किंवा एप्रिलमध्ये येणं झालं तर ठीक आहे. आणि इकडे सगळं आपण काल इथे हे होती ना पातेरी खूप होती, त्याच्यामुळे काल आपण इथे थोडासा वनवा लावला होता, त्याच्यामुळे हे काळं काळं दिसतंय तुम्हाला. या काट्या तशाच झाल्या मोठ्या मोठ्या. तर हा मंदार आहे, तो उमेदाद आहे आणि हा विशाल आहे. सुईत लोक ही कामं करतात. मम्मी इथं सुपरवायझरिंग करायला आले, बघू शकता इथे. अरे असं नाही रे, असं करा असं बोलते ती. ठीक आहे. आणि इथे बघा काल आपण हे केलेलं, दाखवलं मी तुम्हाला हा एरिया. हे आपलं कलमाचं झाड काळच केले हे सगळा पराक्रम. सो इथे सगळं पातेरा जो होतो ना एक्स्ट्राचा, मी बोलली ना भरपूर इथे पातेरा झालाय, तर त्याला थोडंसं जाळून घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि मस्तपैकी असं आत्ता छान वाटतं हे, आणि एप्रिल मे मध्ये येईल तर अजूनच छान वाटेल. पावसातून तर खूप छान वाटतं. आणि ह्यानी तर असं कुंपण करून ठेवलंय हे बघा, जेणेकरून इकडून कोण गाई वगैरे येणार नाहीत वरपर्यंत, त्याच्यामुळे. ठीक आहे. हे कलमाचं झाड आपलं आणि सुंदर असं आपला हा निसर्ग कसं वाटतंय नक्की सांगा कमेंट करून. ठीक आहे. तिकडे पाणी वगैरे पण देतात त्या झाडाला. आता ही कुठेतरी खोचायला चालले, कुठे लावते काय माहिती. पूर्ण गेला पाहिजे बाबू, पूर्ण. हा बस. कुठं लावतेस तो आता? व्हेरी गुड माया दादा, एक्सलंट, गुड जॉब. कशाला? मला काय माहिती, तुला आलेलं तेव्हा बोलायला काय झालं होतं? अरे काय पण असून ते सांगून ठेवायचं होतं. इथंच ठेव ना, इथंच ठेव. आता खड्डा पडला, इथंच ठेव. कुठे ठेवते? ही आपली लावते शेवग्याचं झाड, हे तुम्हाला दिसतंय ना. तर हे जमिनीमध्ये यांच्या फांद्या घेऊन ना आपण लावू शकतो आणि त्याला खत पाणी देऊन ठेवायचं आणि पाण्यामध्ये पाणी वगैरे देऊन ठेवायचं. फक्त गावाला ह्याच गोष्टीची भीती असते की आई बाबा आता म्हातारे झालेले आहेत, त्यांना एवढं चारी बाजूने लक्ष देता येत नाही आहे. तर गुरंढोरं आल्यानंतर ही कशी झाडं ठेवत नाहीत बरं, ते खाऊन टाकतात बरं. आता ते मुका जनावराला तरी काय माहिती. ठीक आहे.
तर लक्ष द्यायला फिरायला असं कोण नसतं, त्याच्यामुळे आम्ही 2-3 ठिकाणी असे फांद्या घेऊन निघल्या होत्या, जेणेकरून ते झाड यायला पाहिजे, कारण की आतमध्ये शेवगा भरपूर बहरलेला होता. आणि ह्या जागेला तुम्ही बघताय ना, तर इथे शेती केली जायची, भात शेती करायचं. इथे उमेदादा आमचं हे करतोय पूर्ण कालवणवा पण लावला, मोठी अशी ना पातेरा वगैरे जमा झाला होता, गवत खूप आलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं काळा दिसतंय ना, ते वनवा लावला होता. इथे थोडं आग लागून हे करून ठेवलं होतं. इथे 2 झाडं आहेत कलमाची, ती पण थोडीशी जळली गेलेली आहे. ठीक आहे. आणि इथे म्हणायला गेलं तर ते मम्मी हे ते काम करते, निर्वी पण निरखून बघते की आई काय करते, कशा प्रकारे करते. ते 1000 प्रश्न विचारत होती. मग हे केलं की काय होतं, हे कशाचं झाड आहे, हे कशासाठी लावते. आणि हे झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं भेलुशीमध्ये. आता भेलुशी म्हटल्यानंतर माझ्या मावशीचं घर आहे ते, आणि मावशी मला एकटीच आहे. आणि माझी व्हिडिओ जी आहेत इन्स्टावरती ती माझी भावंड आहे. हा आहे ऋषिकेश, माझ्या मामाचा मुलगा, आणि 1 नंबर कुक आहे भाई हा. कांदे कटिंग करताना दिसतोय तुम्हाला. कांदे पोहे बनवण्याचा बेस आहे त्याचा, आणि कांदे पोहे बनवतोय आज स्वतः, कारण की बाकी सगळ्यांना ह्याच्या हातचे कांदे पोहे खायचे होते. आणि आज छान रीती उत्तमरित्या असा कुक आहे ना की काय विचार तुम्हाला. सगळ्या गोष्टी येतात बरं त्याला. ह्याच्या बायकोला तर काहीच कुठल्या गोष्टीचा हे नसणार आहे, सगळ्या गोष्टी आहे त्या भेटून जातील बरं ह्याच्या नशिबात जी बायको असेल तिला. त्यानंतर एवढ्या सगळ्या हिरव्या मिरच्या आणलेल्या आहेत, त्या आपल्या इथेच लावलेल्या आहेत, तिथल्या त्या. त्यानंतर आम्ही पोचलो मावशीच्या इथे. हा बघा आमचा उमेदादा ऑलराऊंडर वडे इथे तळून काढतोय. इथे कालवण शिजते चुलीवरती मस्तपैकी. आणि आजचा बेत आहे चिकन वडे आणि चिकनचा. ही आहे माझी मावशी, चुलीजवळ बिचारी काम करते. ठीक आहे. छान असं उत्तमरित्या आमचं जेवण झालं, जेवण केलं आम्ही. आता मग चढा केलं